नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला आज बघायचं आहे MPSCची जी कंबाईन एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोघांना पूर्वपरीक्षेला भूगोल हा विषय नेमका कशा पद्धतीने विचारला जातो. त्याच्यामध्ये भूगोलात तुम्हाला दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे भारताचा भूगोल आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. आता याचा सिलेबस जर मित्रांनो तुम्ही बघायला गेले तर तुमच्या समोर लिहिलेलं असतं भारताचा भूगोल आणि पुढे कंसात असतं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. ओके, हे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह कदाचित कंसात जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रावर जास्त फोकस केले जातं हे लक्षात घ्या. आता आगामी जी पूर्व परीक्षा आहे कंबाईनची विशेषतः राज्यसेवेला मित्रांनो हेच टॉपिक फोकस झालेले मला दिसून आले. मी त्याचाही म्हणजे जे विद्यार्थी मित्र राज्यसेवा करता आहेत किंवा सरळ सेवा किंवा इतर एक्झाम्स त्यांना सुद्धा हे विश्लेषण कामं येईल. तुम्ही याच पद्धतीने तिकडे जरी अभ्यास केला तरी जास्त फरक पडणार नाहीये, खूप जास्त फायदा तुम्हाला याचा होणार आहे. मग आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, नेमकं भारत आणि महाराष्ट्राचं वेटेज आधी तुम्हाला कळायला पाहिजे. कारण की मित्रांनो कधीही अभ्यास करत असताना तुमचा हा गोंधळ उडतो की भारतासाठी किती वेळ देऊ, महाराष्ट्रासाठी किती देऊ. बघा माझ्याकडे 8 वर्षाचा डाटा मी त्यावर काम केलं. 2011 ते 2019 यामध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले गेलेले आहेत हे मी बघितले आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. बघा भारताच्या भूगोलावर या मागील 8 वर्षामध्ये 144 प्रश्न विचारले गेले. हा आकडा तुमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये, तुम्हाला तुलना करायची आहे. महाराष्ट्रासंदर्भात 247 प्रश्न विचारले गेले. मित्रांनो लक्षात येतं आहे आतापर्यंत जवळपास 400 प्रश्न विचारले गेले. किती? 400 प्रश्न, ज्याच्यापैकी 250 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रावर विचारलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं एक 60% प्लस वेटेज जे आहे ते महाराष्ट्राला तुम्हाला द्यायचं आहे आणि 40% वेटेज हे भारतासंदर्भात द्यायचं आहे. परंतु याच्यामध्ये काही विशिष्ट टॉपिक आहेत ते तुम्हाला खूप चांगले करायचे आहे. मित्रांनो एक मला म्हणजे माझं या भूगोलाबद्दलचं मत एका शब्दात जर तुम्ही म्हणाल तर हा हक्काचा विषय आहे असं मला वाटतं. कारण की आपण जसं बघितलं इतिहासामध्ये बेभरवशाचा विषय आहे, त्याच्यात काही टॉपिक्स केले तर खात्रीशीर मार्क्स मिळतात. मात्र भूगोल असा आहे याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक तुम्ही जर चांगला केला तर आउट ऑफ मार्क्स देणाऱ्या विषयामधील भूगोल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि हा फॅक्ट्सचा विषय आहे. मित्रांनो याला तांत्रिक विषय म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. काहीसा तांत्रिक स्वरूपाचा आहे. जर याचं तुम्ही क्रमिक पुस्तकं व्यवस्थित 4वी ते 12वीचे जर केले आणि त्याच्यानंतर एखादा एक चांगला संदर्भ जर वापरला तुम्ही तर मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला खूपच चांगले मार्क्स या विषयामध्ये येतात. याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा आहे. मात्र ती तोंडपाठ करत बसू नका, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, वारंवार वाचा, समजून घ्या, हा विषय समजून घ्या. आणि मग याच्यामध्ये समजून घेण्याचं सूत्र असणार आहे ते तुम्हाला वारंवार मी सांगितलं ते म्हणजे हा नकाशा. हा भारताचा नकाशा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा वाचायचा आहे. नकाशा वाचन हे याच्यावरील सगळ्यात चांगला आणि रामबाण उपाय आहे भूगोलावरील. जे विद्यार्थी मित्र नकाशाचं वाचन करत नाही ते खूप मोठ्या चुकीच्या पद्धतीने आपला अभ्यास करतात. हे भूगोलाच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे भूगोलाचं एक वाक्य जरी वाचायचं असेल तरी तुमच्याजवळ नकाशा असला पाहिजे. मग कदाचित ती क्रमिक पुस्तकातील नकाशे असतील, तुमच्याकडे स्पेशली ॲटलस सारखा, नवनीत सारखा, ऑक्सफर्ड सारखं कोणतंही एखादं नकाशाचं पुस्तक असेल ते असलंच पाहिजे असं माझं मत आहे. नवीन विद्यार्थ्यांनी नक्की हे फॉलो करा. जुने विद्यार्थी हे करत असतील, जे करत नाहीये ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जात आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत, पण नकाशा वाचनाबद्दल मला वाटतं कोणाचंही दुमत नसावं. नकाशा वाचनाला पर्याय नाही. मित्रांनो आता आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे की भारताचा भूगोल करत असताना नेमके महत्त्वाचे 4-5 टॉपिक कोणते की जे आम्हाला करणे अत्यंत अनिवार्य आहे. महाराष्ट्राचा भूगोल करताना महत्त्वाचे 4-5 टॉपिक्स कोणते ज्याच्यावर आतापर्यंत वारंवार आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न आले ते आपल्याला बघायचं आहे. ओके,
शेवटच्या टप्प्यात आपण थोडेसे काही प्रश्न डिस्कस सुद्धा करणार आहोत की कसे प्रश्न विचारले जात आहेत, नेमके कोणते मुद्दे तुम्हाला त्या टॉपिक्समधले कव्हर करायचे आहे त्यावरही मी येईल. मात्र आधी आपल्याला टॉपचे एक तीन चार टॉपिक्स मला तुम्हाला या ठिकाणी सुचवावीशी वाटतात, ज्याचा आपल्याकडे डाटा आहे, ज्याची माहिती आहे, त्या माहितीनुसार मी बोलतो आहे. तर बघा, महाराष्ट्रासंदर्भात नेमकं तुम्हाला काय कोणता टॉपिक सगळ्यात जास्त मार्क्स आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न 41 प्रश्न मित्रांनो 8 वर्षामध्ये 41 प्रश्न विचारलेले आहे आणि ते विचारलेले आहे आर्थिक भूगोलावर. आर्थिक भूगोल. आता आर्थिक भूगोलात काय येतं ते आपण बघू. काय आर्थिक भूगोल जो आहे त्याच्यावर 41 प्रश्न मागील 8 वर्षात, म्हणजे जवळपास 8×5 = 40. एका वर्षी तुम्हाला किती प्रश्न विचारले जात आहेत, तर जवळपास 5 प्रश्न हे या ठिकाणी आर्थिक भूगोलावर तुम्हाला विचारले जात आहेत मित्रांनो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आर्थिक भूगोल हा किती महत्त्वाचा आहे. थोडंसं मी तुम्हाला त्यावर नेतो आहे की नेमकं आर्थिक भूगोलात काय विचारलं गेलंय, ते थोडे मुद्दे मी लगेच या ठिकाणी कव्हर करतो. त्यात बघा, प्रश्न असे आलेले आहे, लघु उद्योग आणि त्यांचे ठिकाणं विचारलेले आहेत. म्हणजे चादरीसाठी काय प्रसिद्ध आहे, हिमरू शालीसाठी काय प्रसिद्ध आहे, लाकडी खेळणीसाठी काय, रेशीम साड्यासाठी काय, मग पुढे नागपूर, सावंतवाडी, सोलापूर, औरंगाबाद जोड्या लावा प्रश्न आलेला आहे. व्यवसाय आणि त्यांचे प्रकार विचारलेले आहे. म्हणजे वकिली हा व्यवसाय, वकिली, वाहतूक, पिठाची गिरणी, शिकार, आणि पुढे दिलंय मग प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थक. कळतंय ना तुम्हाला आर्थिकमध्ये काय विचारतात ते या ठिकाणी सांगतो आहे. पहिले अणुभट्टी विचारलेली आहे, त्याच्यामध्ये मग जैतापूर, तारापूर या बाबी. पुढे बॉम्बे हाय जे खनिज तेल क्षेत्र आहे त्याच्यावर प्रश्न आहे. सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईमध्ये केव्हा कुठे सुरू झाला हा प्रश्न विचारलेला आहे. जलविद्युत केंद्रावरील प्रश्न आहेत. विविध शहरं आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे विचारलेलं आहे. जिल्हे आणि त्याच्यातील मासेमारी केंद्र विचारलेले आहे. कोकणातील थळवायशेत येथे कोणता उद्योग आहे हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पिकांच्या लागवडीखालील जे क्षेत्र आहे त्याच्यानुसार त्या पिकांचा क्रम लावा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. विजेचा वापर किती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा वापर होतोय त्यावरील प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला कळतंय आर्थिकमध्ये नेमकं काय, आणि याच्यात मुख्यतः ती आर्थिक पाहणी अहवाल जो आहे ना मित्रांनो त्यावर सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्र आणि भूगोलासाठी पूर्वसाठी आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही रिवाईज केलेले असले पाहिजे. पुढे गायी, त्यांचे आढळस्थान, अंजीर पीक त्याचं उत्पादन जास्त कुठे घेतलं जातं, म्हणजे पीक उत्पादन जे आहे, फलोत्पादन जे आहे त्या संदर्भातले प्रश्न आहे. तांदूळ उत्पादनासंदर्भात कोकणामधील पावसाचं प्रमाण, मग तिथे गहू पिकवला जातो की नाही या संदर्भात मुद्दे आहेत. रेडी बंदरावर प्रश्न आहे मित्रांनो. तारापूर अणुविद्युतवर प्रश्न आहे. औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यावर प्रश्न आलेले आहेत. यंत्रमागावर प्रश्न आलेले आहेत. आर्थिकमध्ये सांगतोय तुम्हाला की आर्थिक भूगोलावर नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत. कापसाचं उत्पादन, मग त्यामध्ये दर हेक्टरी उत्पादन नेमकं कुठे होतं आहे तो प्रश्न विचारलेला आहे. नारळाच्या बागा प्रामुख्याने कुठे आढळतात, देशातील पहिली संत्री वायनरी कुठे आहे, सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते, हापूस आंब्याची झाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात, मासेमारीबद्दल काय खरं नाहीये, चिंचोली औद्योगिक वसाहत कुठे आहे. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं आर्थिक जो भूगोल आहे त्याच्यामध्ये काय विचारले जातं आहे. सर्वाधिक 41 प्रश्न. दुसरा महाराष्ट्राच्या बाबतीत मी बोलतो आहे या ठिकाणी. दुसरा 2 नंबरचा टॉपिक या ठिकाणी आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. मित्रांनो महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर 36 प्रश्न आतापर्यंत 8 वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत. किती? 36 प्रश्न. तुमच्याकडे वही पेन असेल ना नोटिंग करत चला. थोडंसं मी या ठिकाणी स्पीड स्लो करतो आहे आज. ज्यांना खूप स्लो वाटत असेल त्यांनी स्पीड वाढवून लेक्चर बघू शकतात. प्राकृतिकमध्ये काय विचारलं जातं बघा. 36 म्हणजे चांगली संख्या आहे आणि हे खूप चांगलं करावं लागतं मला प्राकृतिक भूगोलामध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या पर्वतरांगा आहे, पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत, त्याच्यानंतर पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता 2019चा प्रश्न आहे. जुन्नर तालुक्याचा तो नकाशा दिला होता त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला होता. पुढे महाराष्ट्र पठाराची उत्तर पश्चिम लांबी किती, पर्वतरांगांचा क्रम असेल, शिखरांचा क्रम असेल. प्राकृतिक आहे मित्रांनो. तुम्हाला ते नसातासा गोह भीमक्रू महाराष्ट्रासंदर्भात ते शॉर्टकट नीट लक्षात ठेवायचं आहे. पर्वतरांगांचं उंच शिखरं त्यांचे क्रम आहेत विचारलेले. नकाशामध्ये तुम्हाला औरंगाबाद विभाग दाखवायचा सांगितलेला आहे. म्हणजे नकाशे व्यवस्थित करायचे आहे. खडकावर प्रश्न आहे. बेसाल्ट खडक, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, जालना जिल्ह्याला कोणकोणते सीमा आहेत, कंबाईन 2018चा प्रश्न आहे मित्रांनो. प्राकृतिकचे प्रश्न सांगतोय तुम्हाला मी.
जिल्हे आणि त्याच्यातले तालुके यांच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न आलेला आहे, तुम्हाला तेही करायचं आहे. ओके. पर्वत शिखरांच्या पर्वत शिखरांची जी उंची आहे समुद्र सपाटीपासून त्याचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण जेव्हा शिखरांचा क्रम लावतो त्यावेळेस तो कसा महादेव असतो ते शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवता येईल. हे सगळं तुम्हाला नकाशातून करायचं आहे. खिंडींवर प्रश्न आहेत, नद्यांवर, कोकणातील नद्या, कोकणातील खाड्या, हे व्यवस्थित करून ठेवायचं आहे. प्रश्न विचारलेले आहे. दख्खन पठाराची उंची विचारलेली आहे. त्याच्यानंतर लेण्या विचारलेल्या आहे. तो एक महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे की एकाच नावाचे तालुके, जे 2-2 तालुके आहेत महाराष्ट्रात, ते कुठे कुठे आहे? खेड असेल, कर्जत असेल, कळंब असेल, नंदगाव असेल, हे एकाच नावाचे 2 जिल्ह्यामध्ये असलेले तालुके. त्यावर आहे. धबधब्यावर प्रश्न आहेत. प्रसिद्ध ठिकाणं, लिंगमाळा धबधबा असेल, त्याच्यानंतर गाविलगड किल्ला असेल, महाबळेश्वर, यावर प्रश्न आलेले आहेत. सर्वात प्राचीन लेणी विचारलेली आहे, पितळखोरा. ESO 2013चा प्रश्न आहे. मित्रांनो, प्राकृतिक भूगोलात नेमकं काय येतं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. महाराष्ट्रासंदर्भात एक आयडिया तुम्हाला आली असेल की इथे मला काय वाचायचं आहे. ओके. दुसरा मुद्दा, तिसरा घटक आहे महाराष्ट्राचा, तो म्हणजे नदी प्रणाली. बघा, नदी प्रणालीवर 30 प्रश्न विचारलेले आहेत महाराष्ट्राच्या. मित्रांनो, नदी प्रणालीवर आपण खूप चांगलं, हे जे तुम्हाला नकाशाबद्दल मी बोलतोय ना, महाराष्ट्राच्या नकाशावर आपण एक सिरीजच घेतलेली आहे आणि ती खूप चांगली चाललेली आहे. खूप लोकांनी तिला चांगलं पाहिलं. ती तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता. भारताचा जो महाराष्ट्राचा आणि भारताचा जो भूगोल, त्याची जी प्लेलिस्ट आहे, स्टेट बोर्डची पुस्तकं असतील, नकाशावरील ते सगळे लेक्चर्स असेल, ते तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरतील. तुम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत. प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकतात. नदी प्रणालीवरही मी स्वतंत्र प्रत्येक नदीवर लेक्चर टाकलेलं आहे. त्यामध्ये गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, कोयना असेल, या सगळ्या नद्यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे नीट लक्षात ठेवा. नद्यांवर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर नक्कीच लक्षात येईल. हे सुद्धा तुम्हाला नकाशातून करायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या नद्या, मग ते नदे, खोरे आणि पर्वतरांगा कशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत. वरती नर्मदा असेल, नंतर मग सातपुडा, नंतर पुन्हा नसा, तासा, तापी, नंतर पुन्हा सातमाळा, गोह, भीम, क्रू, ते पूर्ण ती सिरीज तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आहे. नद्यांच्या लांब्या लक्षात ठेवायच्या आहे, नद्यांचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानुसार मग उतरता क्रम लक्षात ठेवायचा आहे. लांबीनुसार गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, क्षेत्रानुसार गोदावरी, भीमा, तापी, या क्रमाने तुम्हाला ते त्या ठिकाणी तो अभ्यास झाला पाहिजे. नद्यांच्या संदर्भात सांगतो आहे. पुढे नद्या आणि उपनद्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे वाचन करताना तुम्हाला नेमकं वाचायचं काय? एखादी नदी, तिची उपनदी, वर्धा नदीची उपनदी कोणती? ऑप्शन आहेत खाली, निरगुडा, मन्याड, शिंदपणा, गिरजा. मग तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. नद्यांसंदर्भात विविध विधाने दिलेली असतात. चुकीचं विधान निवडा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कोकणातील ज्या नद्या आहेत विशेषतः त्यांच्या संदर्भात त्याचे तुम्हाला शॉर्टकट्स तयार करून ठेवावे लागतील. पुढे संगम जे आहेत नद्यांचे, त्याच्यावर काम करावं लागेल. उगमावर काम करावं लागेल. उगम कुठे होतो आहे, कोणत्या नदीची उपनदी आहे, कोणती नाही आहे, त्या नद्या उत्तरेकडून मिळत आहे की दक्षिणेकडून, उजव्या बाजूने की डाव्या बाजूने, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न आहेत. धबधबे, कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे, रांजण खळगे कुठे आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये मग उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण, त्याच्यातल्या नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या, त्याच्यानंतर दक्षिण वाहिनी नद्या, अशा मुद्द्यावर या ठिकाणी प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो. आणि मला वाटतं याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. तेव्हा या महाराष्ट्रातले जे भूगोलासंदर्भातले प्रश्न आहेत ते नक्कीच तुमचे या ठिकाणी क्रमिकमधून खूप चांगले कव्हर होणार आहेत. नंतर के सागर असेल, सौदी सरांचं पुस्तक असेल, यामधूनही तुम्ही वाचू शकतात. टॉपचे घटक सांगतो आहे. आता आणखी एक खनिज संपत्ती, जो थोडासा तुम्हाला वाचायला किचकट जातो. त्याच्यामध्ये लहान लहान ते ठिकाणं आहेत. मात्र खनिजावर सुद्धा आतापर्यंत 29 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. आणि खनिज संपत्ती संदर्भात त्याचं वितरण असेल, त्याचे साठे असेल, त्यावर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढे मृदा आणि जलसिंचनावर सुद्धा जवळपास 24 प्रश्न आहेत. तेही तुम्हाला करून ठेवायचं आहे. वाहतूक व पर्यटन स्थळे याच्यावर 28 प्रश्न आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, पुढे हवामान हा घटक आहे, त्याच्यामध्ये पर्जन्य असेल, वारे असेल, मान्सून असेल, यावर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत. वने आहेत, लोकसंख्या आहे, स्थलांतर आहे, मृदा आणि जलसिंचन आहे, इतर हे काही विषय ते सुद्धा ते जे घटक आहेत ते तुम्हाला चांगले करायचे आहेत मित्रांनो. थोडक्यात महाराष्ट्राच्या भूगोलाबाबतीत
आयोगाला काय अपेक्षित आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. आता आपण येऊया भारताच्या भूगोलावर. बघा, भारताचा भूगोल अभ्यासताना सुद्धा नकाशा वाचन, सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेले असतील भारतासंदर्भात, तर इथे भारताच्या संदर्भात नदी प्रणाली हा घटक भारताच्या भूगोलाच्या बाबतीत. मग त्याच्यात तुम्हाला आता बघायचं आहे की कोणते प्रश्न आलेले आहेत नदी प्रणालीवर. महाराष्ट्राच्या बाबतीत थोडेसे वेगळे प्रश्न असणार आहेत, भारताच्या बाबतीत वेगळे असणार आहे. भारताचं थोडंसं ब्रॉड व्ह्यू जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिसणार आहे. मग त्यामध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर नदी प्रणालीमध्ये भारतासंदर्भात त्या दोआबांवर प्रश्न आलेले आहे. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान कोणता दोआब आहे. पुढे हुगळी नदीवर प्रश्न आहे की हुगळी ही कोणत्या नदीची वितरिका आहे. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे, ते जल शिवसमुद्रम केंद्र कोणत्या नदीवर आहे. भारताचा कोणता मोठा त्रिभुज प्रदेश आहे जो जगातील सगळ्यात मोठा आहे. चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे. हे नदीच्या संदर्भातले मुद्दे. कोणती नदी कोणत्या आखाताला मिळते तो मुद्दा, त्यावर प्रश्न आहे. नदींच्या लांब्यानुसार त्यांचा क्रम लावायला सांगितलेला आहे. महानदी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांच्या संदर्भात. पुढे मैदानी प्रदेशामध्ये जे गाळाचे संचयन होते आहे ते विचारले गेलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो भांबर असेल, तराई, भांगर आणि खादर. ते जे भात भांका हे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या लेक्चरमध्ये हे सगळं उपलब्ध आहे. मी यावर डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर कोणती नदी खचदरीतून वाहते असा प्रश्न विचारलेला आहे. पुढे जे उत्तरेकडील पंजाब हिमालय, आसाम हिमालय, नेपाळ हिमालय, कुमाऊ हिमालय यांना वेगळ्या करणाऱ्या नद्या कोणत्या, त्यावर प्रश्न आलेला आहे. महानदी आणि नर्मदा यांची जलविभाजक रांग कोणती आहे तो प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर टाटाचा जो जमशेदपूरचा प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते. जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती. यमुना गंगाचा संगम कुठे होतो. बिहारचे धुक्कासुरू असलेली नदी कोणती. अशा स्वरूपाचे विविध प्रश्न भारताच्या नदी प्रणालीवर तुम्हाला दिसून येतात आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल मित्रांनो. आणि हे न बदलणार आहे. इतिहासात जसं काही विचारलं जातं तसं इथे नाही आहे. ओके. पुढचं हवामान, पर्जन्य आणि वारे यावर सुद्धा इथे जवळपास 15 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत टोटल. पुढे खनिज संपत्ती सुद्धा भारतासंदर्भात फोकस केलेली आहे. पुढे भारताचं जे विस्तार, आकार आणि क्षेत्रफळ आहे मित्रांनो त्यावर सातत्याने प्रश्न आहे की रेखावृत्ती असेल, अक्षवृत्ती विस्तार असेल, त्याची मग उत्तर दक्षिण लांबी असेल, पूर्व पश्चिम लांबी असेल, त्या सगळ्या बाबी, त्याच्यानंतर क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये जगामध्ये कितवा क्रमांक आहे, त्या बाबी इथे महत्त्वाच्या आहे. प्राकृतिक विभाग जे आहे भारताचे त्यावर प्रश्न आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही बघता आहात इकडे हा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आपण म्हणतो आहोत. त्याच्यानंतर इकडे मध्ये गेले तुम्ही की इथे हा पठारी प्रदेश आहे, त्यामध्ये दक्कनचे पठार आहे. पुढे त्याच्यानंतर हे किनारी मैदानी प्रदेश असतील, या सगळ्या बाबी. पुढे वाळवंट आहेत. हे सगळे जे प्राकृतिक विभाग आहेत यावर सुद्धा जवळपास 12 ते 15 प्रश्न विचारलेले आहेत. हे टॉपचे घटक. त्याच्यानंतर मग भूगर्भशास्त्र, बेटे, वनसंपदा, मृदा, कृषी, ऊर्जा साधने, वाहतूक व साधने, उद्योगधंदे, लोकसंख्या, स्थलांतर यावर सुद्धा प्रश्न आहेत. लोकसंख्येवर सुद्धा खूप सारे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. लोकसंख्या हा टॉपिक जो आहे तो खरं म्हणजे अर्थशास्त्र आणि भूगोल या दोन्हीच्या अंतर्गत, आणि तिसरं चालू घडामोडी, तिघांच्या म्हणजे तिन्ही विषयांना कव्हर करणारा घटक म्हणून तुम्ही लोकसंख्येकडे बघू शकता. लोकसंख्या अत्यंत चांगलं करून ठेवा मित्रांनो. लोकसंख्येवर जे प्रश्न येतात आहेत या ठिकाणी आता सध्या तरी तुम्हाला 2001 आणि 11 या जनगणनेमधील जे काही तुलनात्मक मुद्दे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. भारतातील राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्याच्यामध्ये आता ही नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती आहे, त्या बाबीसुद्धा भूगोलाअंतर्गत येतात. त्या खरं म्हणजे नवीन केंद्रशासित प्रदेश जे आहे या बाबी भूगोल, पॉलिटी आणि करंट तिघांना कव्हर करतात. तर तेही आपल्याला तुम्हाला सहसंबंध जोडता आला पाहिजे की कलम 370 आहे ही भूगोलाशी ही निगडीत आहे, चालू घडामोडीशी निगडीत आहे, पॉलिटीशी सुद्धा निगडीत आहे. या गोष्टी तुम्हाला त्या आपोआप असं वाचताना तुमच्या डोक्यात ते घुसलं पाहिजे की बाबा यांचा एकमेकांशी संबंध आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला नेमकं कंबाईन जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये गट ब आणि क या दोघांचं संयुक्तिक या ठिकाणी मी विश्लेषण केलं, कारण की दोघींच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत जवळपास सेम वेटेज त्या ठिकाणी असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि बहुतेक मित्रांना माझी विनंती आहे तुम्ही गट ब आणि क दोघांचेही फॉर्म भरत चाला. तुम्हाला त्याच्यात अनुभव वाढत जातो. मोठं स्वप्न ठेवा, फार स्वप्न राज्यसेवेचं असू द्या
परंतु फॉर्म सगळे भरत चला. आता स्टाफ सिलेक्शनची काही जागा निघलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अर्ज टाकला पाहिजे. आपल्या मुलांचा प्रॉब्लेम तो आहे की आपण एकच परीक्षा डोक्यात ठेवतो, मला PSIच बनायचं, मला STIच बनायचं. तसं करू नका. इथून पुढचं जग बदललेलं असणार आहे. कोरोनानंतरचं तुम्हाला थोडंसं व्यापक जावं लागेल. ओके, त्या पद्धतीने विचार करा. चला, नक्कीच तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढे असेच इतर सगळ्या विषयांची व्हिडिओ बनवायचे असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. आणि तुम्हाला याच्या पुढील सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून ठेवा. चला, या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.